नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पहिली मंथन या परीक्षेमधील बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण हा घटक बघणार आहोत. यामध्ये शब्दसंग्रह यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा 4 शब्दांचे पर्याय दिलेले असतात आणि आपल्याला गटात न बसणारं पद ओळखून वेगळं काढायचं असतं. जसं या ठिकाणी नमुना प्रश्न दिलेला आहे. खालील गटात न बसणारे पद ओळखा. तर गाय, बैल, वाघ आणि कुत्रा हे 4 पर्याय आहेत. तर यामध्ये काय झालेलं आहे, गाय, बैल आणि कुत्रा हे पाळीव प्राणी आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट बनतो. पण वाघ हा जंगली प्राणी आहे, त्यामुळे वाघ हा पर्याय वेगळा येणार आहे, गटात न बसणारा आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण आता यावरील जो व्यवसाय आहे त्यामधील प्रश्न आपण आता सोडवूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे मार्च, जून, भाद्रपद आणि ऑगस्ट हे 4 पर्याय आहेत. तर मार्च, जून आणि ऑगस्ट हे कोणते महिने आहेत? इंग्रजी महिने आहेत. आणि भाद्रपद मात्र मराठी महिना आहे, म्हणून गटात न बसणारा जो शब्द आहे किंवा जे पद आहे ते आहे भाद्रपद. यानंतर दुसरा प्रश्न बघा, पेरू, आंबा, जांभूळ आणि बोर. यामध्ये आपल्याला असा विचार करता येईल की आंबा, जांभूळ आणि बोर ही जी फळं आहेत यामध्ये एकच बी असतो, पण पेरूमध्ये मात्र एकापेक्षा जास्त बिया असतात, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे पेरू. तिसरा प्रश्न बघा, गाय, म्हैस, घोडा आणि शेळी. गाय, म्हैस, घोडा आणि शेळी यामधील वेगळा पर्याय आपल्याला बघायचा आहे. आता जर विचार केला तर हे 4ही पाळीव प्राणी आहेत. मग आता यामधून वेगळा कोणता काढता येईल? तर बघा, विचार केला तर गाय, म्हैस आणि शेळी हे स्त्रीलिंगी आहेत, म्हणजे ती गाय, ती म्हैस, ती शेळी. पण घोडा मात्र पुल्लिंगी शब्द आहे. या प्रश्नाचं जो पर्याय असणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे हिरवा, पिवळा, पांढरा आणि गुलाब. तर हिरवा, पिवळा, पांढरा हे रंगांची नावं आहेत आणि गुलाब हे मात्र फुलाचे नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि आग्नेय. आता जर विचार केला तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशा आहेत, तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या उपदिशा आहेत. म्हणजेच यामधील पर्याय क्रमांक 4 ही उपदिशा आहे, बाकीच्या मुख्य दिशा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पुढील प्रश्न वायव्य, ईशान्य, दक्षिण आणि नैऋत्य. आत्ताच आपण पाहिलं की वायव्य, ईशान्य, नैऋत्य या उपदिशा आहेत, तर दक्षिण मुख्य दिशा आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, मंगळवार, बुधवार, शनिवार आणि पृथ्वी. यामधील 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर ही वारांची नावे आहेत, तर पृथ्वी हे ग्रहाचं नाव आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे बघा, साखर, कडू, गोड, आंबट. काय झालेलं आहे इथं? तर कडू, गोड आणि आंबट ही चवींची नावं आहेत, तर साखर हे वस्तूचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. त्यापुढील प्रश्न पावसाळा, हिवाळा, छत्री, उन्हाळा. बघा, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा ही ऋतूंची नावे आहेत, तर छत्री पावसाळ्यात वापरले जाणारं एक साहित्य आहे. पुढे शाळा, फळा, पेन आणि आरसा. शाळा, फळा, पेन आणि आरसा या शब्दांचा जर विचार केला तर शाळा, फळा, पेन हे शिक्षणाशी संबंधित शब्द आहेत, त्यामुळे आरसा हा पर्याय या ठिकाणी वेगळा येईल.
या प्रश्नाचं शाळा हे सुद्धा उत्तर येऊ शकतं, कारण जर या शब्दांचं वर्गीकरण आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी याप्रमाणे केलं तर तो फळा, तो पेन आणि तो आरसा असं पुल्लिंगी शब्द होतील आणि ती शाळा हा शब्द स्त्रीलिंगी, शाळा हा शब्द स्त्रीलिंगी होईल. त्यामुळं ती शाळा असं याचं उत्तर देखील बरोबर येऊ शकतं. परीक्षेमध्ये परीक्षकांनी कोणत्या पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यांनी कोणतं उत्तर दिलेलं आहे त्यावर आधारित आपलं उत्तर बरोबर की चूक ठरणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे कुत्रा, कोल्हा, मांजर आणि गाय. बघा अगदी सोपा प्रश्न आहे. कुत्रा, मांजर आणि गाय हे पाळीव प्राणी आहेत. कोल्हा जंगली प्राणी आहे. गुलाब, मोगरा, चिक्कू आणि झेंडू अगदी सोपं आहे. गुलाब, मोगरा आणि झेंडू ही फुलांची नावे आहेत, तर चिक्कू हे फळ आहे. त्यानंतर ट्रक, बस, जीप आणि विमान. बघा वाहनांच्याबद्दल माहिती घेताना आपण हे पाहिलं होतं की काही वाहनं ही जमिनीवरून जातात, काही वाहनं पाण्यातून, तर काही वाहनं आकाशातून. तर ट्रक, बस आणि जीप ही जमिनीवरून जाणारी, रस्त्यावरून जाणारी वाहनं आहेत. तर विमान हे आकाशातून जाणारं वाहन आहे. त्यामुळे याचा पर्याय येईल क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जानेवारी, चैत्र, वैशाख, श्रावण. बघा हे महिने, मराठी महिने आणि इंग्रजी महिने यावर आधारित हा प्रश्न आहे. तर जानेवारी हे याचं उत्तर येईल, कारण तो इंग्रजी महिना आहे. पालक, वांगी, मेथी आणि शेपू. पालक, वांगी, मेथी आणि शेपू यामध्ये पालक, मेथी आणि शेपू ही या पालेभाज्या आहेत, तर वांगी हे फळभाजी आहे. त्यामुळं वांगी हे उत्तर येईल. त्यानंतर सीताफळ, कलिंगड, आंबा आणि पपई. यामध्ये बघा सीताफळ, कलिंगड आणि पपई ही जास्त बिया असणारी फळं आहेत, तर आंबा हे एक बी असणारं फळ आहे. त्यानंतर बाजरी, ज्वारी, मटकी आणि गहू. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू या धान्यांपासून आपण पीठ बनवतो, म्हणजेच हे पिष्टमय पदार्थ आहेत. आणि मटकी हे मात्र कडधान्य आहे, त्याची आपण उसळ बनवतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. तर बालमित्रांनो, अशा प्रकारचे शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात.